आता बंद नको करशील. त्याच्यानंतर त्या गोकुळामध्ये एवढा सजावट करण्यात आली, तोरण वगैरे बांधू लागले, ते अंत पार मावत नव्हता. अहो गोकुळीच्या सुका अंत पार नाही का. कशाचा अंत पार मावत नव्हता, ते झाला कोण होता. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, 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 आनंदल्या नर नारी. गुण्या गातोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. तुका मने छंदे. तुकाराम महाराजही त्या गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर एवढा छंद लागला की त्यांच्या मन इकडे तिकडे भटकत नव्हता आणि तोच दृश्य पाहू लागत होता. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंद, मन मोहिले गोविंद, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. बालकृष्ण भगवान की जय हो. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी बाई दादू मी छवा इकडे पहा. देवाचा जन्म याच्यासाठी झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लामीर भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सुजाम्य. दुष्टाचा नाश करण्याकरिता देवाचा जन्म झाला. एक दिवशी देवाने असा रड मांडला की कोणी धरते पण समजावाचा नाही. ते माता यशोदा का म्हणू लागली दुसऱ्या बायाले, तुमच्यासारखी नाही. रडताय ते मोबाईल देऊन दे ना, उगा राहिले मी जरा म्हणते तिकडे. तसा नाही होता त्या काळात. का म्हणे ते यशोदा बाई रडते माझे बाळ ताने समजाविता राहे, 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 समजाविता राहे ना बाई समजाविता राहे, समजाविता राहे ना बाई समजाविता राहे, समजाविता राहे ना ग समजाविता राहे, समजाविता राहे ना बाई समजाविता राहे. नाना परी समजाविते मागील ते खाया देते, नाना परी समजाविते मागील ते खाया देते, नाना परी समजाविते मागील ते खाया देते, नाना परी समजाविते मागील ते खाया देते. आपटोनी निजविते, आपटोनी निजविते परी हौदार आहे ना. तुमच्यासारखी माय असली असती ते हा मोबाईल घेरे बघते नवगा मुलर आहे. त्या काळात तसा नव्हता मोबाईलचा जमाना. का खातील बेटा सांग रे म्हणे कृष्णा. पण देव काही ऐकायला तयार नव्हता. मागील ते खाया देते, ठापटोनी निजविते परी हौदार आहे ना. नाना परी करतो छंद, नाना परी करतो छंद, नाना परी करतो छंद, नाना परी करतो छंद. रडी तसे स्फुंद स्फुंद, रडी तसे स्फुंद स्फुंद. नेत्रा वाटे वाहती बुंद, नेत्रा वाटी वाहती बुंद याचा डोळा लागे ना. एवढा रड मांडला की झोपायला तयार नाही. ती माता यशोदा का म्हणे लढते माझे बाळ ताने समजाविता राहे ना, रडते माझे बाळ ताने समजाविता राहे, रडते माझे बाळ ताने समजाविता राहे ना, रडते माझे बाळ ताने समजाविता राहे ना. कृष्ण भगवान जय हो. आणि तेव्हा समजविण्यासाठी जिला मारबत म्हणता, का म्हणता घेऊन जाय गे मारबत. तिले कोटी पेटवता गावाच्या बाहेर ते आली होती. त्या भगवान श्रीकृष्णाला कंसाने पाठवला होता का म्हणे आले मारून ये. तेव्हा दूध पान केला आणि दूध पान केल्यानंतर दूधही खिचला आणि रक्तही सगळा खिचला. त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला.
चरित्र सांगायची वेळ नाही. तिकडे हंडीच्या पूजन करून घ्या, हंडीच्या पूजन. आणि त्याच्यानंतर दया दुधाच्या चोरी करू लागला भगवान श्रीकृष्ण. त्या गवळणी का म्हणू लागल्या, त्या गवळणी म्हणू लागल्या त्या यशोदेले, म्हणे यशोदा हा तुझ्या लहानचा कृष्ण कन्हैया माझ्या घरी येते आणि दया दुधाची चोरी करते. पण तुम्ही मला सांगा, हा एवढूचा 5 वर्षाचा पोरगा कोणाच्या घरी जाऊन दया दुधाची चोरी करू शकते का? नाही. पण त्या गवळणी सांगू लागल्या यशोदेले, यशोदे बाळ तुझ्या काना पोटवरी सोसू दिंगाना, धरू जाता सापडे ना, धरू जाता सापडे ना. हा माझ्या घरी येते, सापडण्याचा प्रयत्न करतो पण हा सापडतच नाही. माता यशोदा का म्हणते, हा ब्रह्मविद्येचा जनिता ग, 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 हा ब्रह्मविद्येचा जनिता ग. तुम्ही याला धरू पाहता ग, तुम्ही याला धरू पाहता ग, तुम्ही याला धरू पाहता ग, तुम्ही याला धरू पाहता. पैसा येईल हातात गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा ग, गोकुळच्या पैसा येईल हातात गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा ग, गोकुळच्या नारी. भगवान कृष्ण भगवान की याची संगत सोडा ग, गोकुळच्या नारी. म्हणे कृष्ण उभा राही रे, म्हणे तुझी माय ऐकायला तयार नाही. एक ना एक दिवस तर तुझी चोरी सापडणारच आहे. आणि एक दिवस भगवान श्रीकृष्ण चोरी करण्यासाठी गेले, देवालाही लीला करायची होती, सापडले. पण सापडला कोण? कृष्णाचा हात धरला, पण कृष्णाच्या ऐवजी आपल्या नवऱ्याला धरलं त्या बाईनं. गवळण यशवंती पै सांगे, आलो कृष्णाची या मागे, येणे येणे ओ श्री रंगे, नवनीत भक्सियले माझे. गवळण यशोदेसी सांगे, गवळण यशोदेसी सांगे. ते गवळण यशोदेसी सांगू लागली. रोजचे घराने जाऊ लागले, रोजचे गणारे जाऊ लागले. तेव्हा त्या यशोदा मातेने सांगू लागल्या गवळणी, म्हणे बाई एकाच दिवसाची दंडार कोणी पालन, पण रोजची दंडार त्याच्या एकच आहे, एकच आहे. मग का करून ते यशोदा बाईले सांग म्हणे, यशोदे बाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे, यशोदे बाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये राहिले नाही. गाई चारण्याचं काम केला, गोधने चाराया जातो सारंग पाणी, तिकडे चारण्याचं काम केला. आणि त्याच्यानंतर गाय चारून झाल्याच्या नंतर आता दिवसभर खेळ खेळला भगवान श्रीकृष्णा, वाकड्या पेंदा सुदामा. आता भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय कीर्तनाचे सुख. 12 वाजेपासून जेवले का तुम्ही, आता भूक लागून गेली. महाराज कवरिकले कार्यक्रम बंद करते, पायतेच्या जेवाची वाट. त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोपाल काला केला. सगळ्यांनी आपापल्या सिदोऱ्या घेऊ लागले. अरे काम सारुणी सकड आले अवघे गोपाळ, काम सारुणी सकड आले अवघे गोपाळ, काम सारुणी सकड आले अवघे गोपाळ, काम सारुणी सकड आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ मंदी आता सिदोऱ्या, झाली आता वेळ मंदी आता सिदोऱ्या, झाली आता वेळ मंदी आता सिदोऱ्या, झाली आता वेळ मंदी आता सिदोऱ्या. आणि सगळ्यांनी आपापल्या सिदोऱ्या उघडल्या. त्याच्यानंतर खाऊ लागले. म्हणे असा खायत नाही, सगळ्यांचा एकत्रित करा. आणि गोपाल काल्याचा कीर्तन करणारे म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा आहे बाई माझ्या करतो हा गोपाल काल्याचा कार्यक्रम वाळवंटामध्ये सुरू होत्या. ह्या सगळ्या बाया पंढरपूरला गेले. कोणाला पावासाठी? विठ्ठलाले पावासाठी. पण विठ्ठल परमात्मा कोठे गेला? त्या नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये जाऊन पांडुरंग नाचू लागला. ते ह्या बाई म्हणू लागल्या, चला बाई पांडुरंग पाहू आडवंती, चला बाई पांडुरंग पाहू आडवंती, चला बाई पांडुरंग
वाळवंटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडीला ताला मोठी गोपाळाची दाटी मांडीला ताला मोठी गोपाळाची दाटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंग मोठी गोपाळाची दाटी मांडीला ताला मोठी गोपाळाची दाटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी आनंदाने कवळ देती एक आनंदाने कवळ देती एकामुखी एक आनंदाने कवळ देती एकामुखी एक आनंदाने कवळ देती एकामुखी एक म्हणती थान थोड अवघे सकडिक चला बाई मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी हमामा हुंबरी पावा वाजवी मोहरी हरी बाबा वाजवी मोहरी हमामा हुंबरी पावा वाजवी मोहरी हरी बाबा वाजवी मोहरी तलाचे फेरा माझे घालोया हरी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी जनाबाई पांडुरंग मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी जनाबाई पांडुरंग पाहू अबाई पुष्पाचा वर्षाव झाला आरत्याची दाटी पुष्पावर नाव झाला आरशाची दाटी पुष्पाचा वर्षाव झाला आरत्याची दाटी पुष्पावर नाव झाला आरशाची दाटी श्रीमान गुंगोलिया खालताची गल्ली पाहू वाळवंटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी जनाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी हे मांडीला मला मोठी गोपाळाची दाटी हे मांडीला मला मोठी गोपाळाची मने हाथी ठोका बने हाथी ठोका मने हाथी ठोका बने हाथी ठोका आदि कौने न दे आदि कौने न दे आदि कौने न दे
माझे पुरेन काही हे दह्याच्या काला गोड झाला. दह्याच्या काला गोड झाला. त्याच्या दैवी त्याला मिळाला. त्याच्या दैवी त्याला मिळाला. गोपाळाने गोड केला. गोपाळाने गोड केला. गोपाळाने गोड केला. गोपाल कृष्ण भगवान की अरे मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. कर माझ्या झाडावरी माझ्या झाडावरी माझ्या झाडावरी माझ्या झाडावरी वस्त्र बांधले त्याने वरी बांधले जाते वरी. अरे वस्त्रा तुझे सोडले काना मुरली तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. कालियाच्या डोहावरी कालियाच्या डोहावरी पाचपणाच्या केसावरी पाचपणाच्या केसावरी अरे नाचून त्याला तोडे काना मुरली तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. अडकू म्हणे गवडली अडकू म्हणे गवाळणे अनुभवाला ज्याच्या मनी अनुभवाला त्याच्या हे सद्गुरु पायाची गोडे काना मुरली तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड मुरली तुझी गोड रे काना बंदी तुझी गोड. मुरली तुझी गोड रे काना बंदी बोले गोपाल कृष्ण भगवान की थांबा एक मिनिट तुम्ही हात वर करा सगळेजण त्याच्याकडे करा सगळ्यांनी ताडी वाजल्या पाहिजे ज्याले ज्याले देवाला हात दिले ते सगळे हात वर करा गोपाला गोपाला